थरारक सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅच आपण बघतायत. जे पंच आहेत थर्ड अंपायर यस लगेच आपण जॉईन व्हायचं आहे. ते तिसरे पंच आहेत त्यांना मी विनंती करतो आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. पण 3 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठेतरी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर जिंकायचंच आहे. या अनुषंगाने आता मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. टॉप रँकिंगचे 4 संघ आपण बघितलेत त्यातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. फ्रेंड्स 11 आणि 441 बॉईज या 2 टीमच्या माध्यमातून. ओहो यावेळेला जर पाहिले गेले तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. इथे थ्रो खराब दिशेने पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आत जर पाहिले गेलं तर रमेशसाठी 2 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅशबॅक असेल. प्रत्येक षटकारासाठी 200. वोटा गँग यांच्या माध्यमातून धनेजी पाटील आचोले मेडिकलचे प्रोप्रायटर आहेत आणि त्याचा शुभाग मंच. वेलकम धनेश दादा पाटील, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला पुन्हा एकदा खूप चांगला फटका खेळलेला आहे. खरं तर या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर महत्त्वाची मॅच आहे. तो जिंकेल तो थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. कुठला संघ ठरेल पाहणं महत्त्वाचं राहील. फर्स्ट एड बॉक्स बिनाची एक मात्र असं ही स्पर्धा पाहिलेली आहे ज्या फर्स्ट एड बॉक्समध्ये सर्व काही सुविधा आहेत. एक नाही तर 2-2 आहेत. कौतुक करेन मी त्या साहेबांच्या ज्यांच्या माध्यमातून हे फर्स्ट एड बॉक्स स्पॉन्सरशिप करण्यात आले. धनेजी पाटील यांचा आम्ही विशेषतः आभार जर व्यक्त करीत आहोत. आचोले मेडिकलचे प्रोप्रायटर म्हणून जरूर त्यांच्याकडे पाहिले गेलं. या पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑन साईडला पुन्हा एकदा नाराजगी जरूर व्यक्त केली जाते. बॅटला अगदी मिडल होऊ शकलेला नाहीये बॉल. तत्पूर्वी एक धाव तर जरूर प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 4च्या घरामध्ये. लगातार 2 विकेटसाठी 1000 रमेश गोवर यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र काय टक्कन असा आवाज आलाय. व्यवस्थित कनेक्शन झालंय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. इट्स आउट ऑफ दी पार्क. APL षटकार. सुमित पाटील यांच्याकरिता रोख रक्कम प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राईज हे मात्र दिलं जाईल. कॅश प्राईज सातत्याने लावले गेलेत कारण की गावातले संघ आहेत. गावातले खेळाडू खेळत असताना दिसत आहेत. शॉर्ट बॉल आहे व्यवस्थित. बॅटला अगदी मिडल होऊ शकलेला नाही बॉल. थोडासा धीम्या गतीने बॉल देखील होता. अगदी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केले. या बॉलवरती एक सिंगल धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स 11 या संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. 11 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. येस 12 धावा फटकावरती झालेल्या आहेत. स्कोर कार्डमध्ये थोडासा बिघाड झालाय. पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करीत आहोत. दुरुस्ती झाले. इथे शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. 12 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या आतमध्ये. विदाउट लॉस 12. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. 12 धावा फटक्यावरती. सुमित पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला बॉल अकुटप्याचा बॉल होता. काय फटका खेळला वा.
सुमित पाटील या नावाची चर्चा मैदानाच्या आत मैदानाच्या बाहेर आचोळेच्या गावामध्ये केली जाईल. षटकार आलाय 6 धावा. प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं. प्रत्येक मॅच मध्ये आज अ टीम लीडर म्हणून कसं असावा हे सातत्याने सुमित पाटील जरूर दाखवले गेले. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे. सुमित पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक धूमधडाका षटकार ग्लोरियस टायमिंग अँड ब्युटिफुल बिगेस्ट सिक्सर. अपनी यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आपली पावर हाय धडका तुम्हाला सोडायचं नाही. आपली यारी लय खतरनाक हाय आपली यारी लय खतरनाक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सुमित पाटील सहा बॉल 6 मारले 10,000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल गणेश पाटील यांच्या माध्यमातून. पहा कॅश प्राईजची भरपूर सारी मांदियाळी पाहायला मिळते. आपल्या गावातील खेळाडू पुढे जावेत त्यासाठी आचोळी प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन केलं जातं. सुमित पाटील आता आलेला आहे स्ट्राईक एंडवरती. लगातार 2 लागलाय. तिसऱ्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर पाहिजे थोडा खालीच राहिला. त्या लेंथवरून तिथून बॉल उडाला नाहीये आणि लेंथ ती चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निष्केचा श्वास घेतला असेल गोलंदाजाने कारण की बॅक टू बॅक 2 षटकार केल्यानंतर प्रेशर हे गोलंदाजावरती दिसून येते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर संतोष संघात धावसंख्या फडक्यावर जाऊन पोहोचते स्थिरवली गेली ती म्हणजे 24च्या घरामध्ये 24. पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा हा दर्जेदार रुबाबदार धम्माकेदार APL षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आत सुमित करतोय. ताबडतोड अशी बॅटिंग करतोय. प्रतिस्पर्ध्यावरती हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अफलातून टायमिंग सहित खेळणारा फलंदाज. ग्रेट बॅटिंग. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले अगदी ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या बॉलपर्यंत पोहोचतील. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त केली जाते. सुमित पाटील जेवढे नॉन स्ट्राईक असतील तेवढ्या धावा वाचल्या जातील असं आता मात्र मनामध्ये प्रत्येक खेळाडूच्या चाललं असेल चाहूल की एकंदरीत सुमित पाटीलला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकरवरती ठेवावं आणि आपल्या संघाचा पुन्हा एकदा पुनरागमन करावं. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा फटकावरती 31. या पुढचा बॉल. या वेळेला काय फटका खेळलाय. वा विथ द टाइम अगदी चेंडू ओळखला आणि या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक तेरी तो एक मेरी असं दर्शवत असताना क्या बात आहे. एका बाजूला सुमित पाटील दुसऱ्या बाजूला रोहित. क्या बात आहे. षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 37. लावलंच मला बोलून बघतो आई बापाला ते
दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना फ्रेंड्स 11 सुमित पाटील यांचा संघ आणि स्वतः सुमित का बॅटिंग करतायत. अफलातून ग्रेट टायमिंग, खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळले गेले सुमित पाटीलच्या माध्यमातून. वैयक्तिक 29 धावा आतापर्यंत सुमितच्या बॅटमधून आणि रोहित अगदी 3 बॉलमध्ये झुंजामध्ये खेळ करत असताना 8 धावा. यावेळेला पहिलाच बॉल काय फटका खेळलाय वा क्लास शॉर्ट बॉलचा वापर. बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करत असताना षटकार. थँक्यू डीजे. गोलंदाज विचार करतायत आता टाकू तरी कुठल्या लेंथला. ज्या लेंथला टाकतायत त्या लेंथवरती जाऊन मारतायत. पिकअप स्ट्रोक खेळतायत. चांगली बॅटिंग मैदानाच्या सुमित करतायत. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर घुटणे टेकवले गेलेत जमिनीवरती, परंतु व्यवस्थित बॅटला स्पर्श करू शकला नाहीये बॉल. मला वाटतं बॅटनं फेकून द्यायचं होतं बाकपाच फरकला, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या बॉलवरती मिळेल एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटक्यावर जाऊन पोहोचते फ्रेंड्स 11. अर्थातच 2 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 3 आपण बघतायत. 44 धावा धाव फटकावरती. 44 स्ट्राईक एंडवरती रोहित आहेत आणि कमीत कमी पावलांचा रनअप घेऊन बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुमित पाटील त्या ठिकाणी धावतायत. एक धाव तर प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती वेगाने. ती म्हणजेच 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर तिसऱ्यातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सुमित पाटील स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर फलंदाज म्हणून या संपूर्ण APL मध्ये त्याची ओळख आहे. यावेळेला पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. जसे टाकतायत तसे पाठवतायत मैदानाच्या पलीकडे. आणखीन एक फटका. सुमित पाटील नाम तो सुनाही होगा. षटकार. सांग भेटशील कवा मी शिकवा. सांग देशील कवा मला चुम्मा. सांग भेटशील कवा मी शिकवा. सांग देशील कवा मला चुम्मा. कालच्या दिवसात एक अर्धशतक तर सुमितच्या नावावरती आहे. आता तो वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा अर्धशतक साजरं केलं जाईल का? वेल प्लेड सुमित. पुन्हा एकदा तयार. ओहो, या वेळेला जर पाहिलं गेलं तर आता शेवटचा एक बॉल असेल आणि एका बॉलमध्ये तर मला तर वाटत नाही 8 बॉल होतील म्हणून. पाहूयात आता मात्र 42 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. खूप चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या 50च्या पलीकडे. 51 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे LCD TV LED TV खूप चांगल्या पद्धतीने जरूर पाहायला मिळते. एक टावर फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गावातली स्पर्धा, गावातल्या खेळाडूंना जास्तीत जास्त पारितोषिक कसे देता येईल संपूर्ण ग्रामस्थांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. शेवटचा अंतिम बॉल धावसंख्या 51 50+. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या माध्यमातून धावसंख्या धाव फटकावरती 55. 56 धावा करायच्या आहेत. टीम 441 बॉईज या संघाला 55 झाल्यात. 56 करायचे आहेत. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं आहे दोन्ही टीम. 2020 ग्रुप आणि VRCC. चला दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. 2020 ग्रुप आणि VRCC. सन्माननीय विजयजी घरत साहेब उपस्थित झालेत. वेलकम विजय दादा घरत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चला VRCC टीम कॅप्टन उपस्थित आहेत का? चला VRCC टीमचे कॅप्टन येतील आणि 2020 ग्रुपचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित होतील. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ऑस्ट्रेलिया प्रीमियर लीग
2026 पर्व 5वं या स्पर्धेचं गर्व हे प्रत्येकाला आहे. चला थँक्यू थँक्यू डीजे. या आचोळे प्रीमियर लीगचं आपण टायटल सॉन्ग ऐकलं. चला टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. 2020 ग्रुप आणि VRCC या दोन टीमच्या माध्यमातून टॉस. सर म्हणजे विजयची गरज साहेबांना विनंती करतोय. सेमीफायनल नंबर 2 चा आपण टॉस या ठिकाणी करायचा आहे. चला सर म्हणजे विजयची गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या पुढचा मॅचचा. एका बाजूला 2020 ग्रुप आणि VRCC या दोन टीमच्या माध्यमातून टॉस. बॉस असा कॉल आहे. मानवर विनंती करेन दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा बसायचं आहे. टॉस जिंकलाय सर्वप्रथम यस टॉस जिंकल्या टीम 2020 ग्रुपने आणि टॉस जिंकला निर्णय का असेल. सचिन आपण पुन्हा एकदा यायचं. चला टॉस जिंकलाय 2020 बॉईजने आणि त्यांचा निर्णय थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. टॉस जिंकलाय आणि 2020 बॉईजने प्रथमताच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ अर्थात VRCC. मॅचला सुरुवात. पहिला बॉल फटका हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल थेट सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा खणखडीत चौकार. प्रल्हाद दळवी या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी रमेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. प्रत्येक षटकाराकरिता 500. या पुढचा बॉल फटका तर हवेत खेळला गेलाय. वा परंतु हवेचा वेग एवढ्या प्रमाणात आहे की टायमिंग देखील बॉलला तेवढं चांगला जोडलंय. बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. 2 बॉलमध्ये झाल्या धावा 10. थँक्यू. आयोजन नियोजन 100% या स्पर्धेचा चांगला आहे. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. कौतुक करे अंकित पाटील त्यांचे संपूर्ण मित्र परिवार ज्यांनी घेतलेली मेहनत. आचोळे ग्रामस्थ यांचे कौतुक करेन कारण की ज्याप्रमाणे प्रत्येकांचा हातभार लागलाय त्याच कारणाचा आचोळे प्रीमियर लीग नेहमीप्रमाणे याही वर्षी सक्सेसफुल टुर्नामेंट आहे. कोलपटाचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या बॉलपर्यंत येतील. एक सिंगल प्राप्त केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. नाराज असलेल्या फटक्यावरती सुरुवात दमखमने झाले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा या फटक्यावरती लागलेल्या आहेत. 3 बॉल 11 धावा फटक्यावरती आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. श्री साई मित्रमंडळ आचोळेगाव
जर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची देखील पालखी लवकरात लवकर शिर्डीच्या साईबाबांच्या भेटीला या गावातून जर आपण बघणार आहात निघताना प्रत्येक आपल्या जर पाहिले गेले तर विरार पूर्व असेल या वसई तालुका असेल नालासोपारा असेल प्रत्येक गावातून जर पाहिले गेलं तर पालख्या निघतात साईबाबांच्या आई एकविरेच्या. तो नवस असतो आणि तो प्रत्येक वर्षी प्रत्येक साई भक्त असेल तो फेडताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल आहे, फटका इथे छान आहे, स्लॉक स्लिपचा अंदाजा बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी मॅक्सिमम षटकार. थँक्यू. क्या बात आहे, काय बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात. अगदी जर पाहिले गेले तर धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली सुमित पाटीलची. या डावात जर पाहिले गेले तर कृतिक थांबायचं नाव घेत नाहीये. लगातार दोन षटकार जर मारले तर वैभव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅशबॅक दिलं जाईल. लगातार 2 षटकारांसाठी 1000 बॉल मागे चालला. लॉंग स्टॉप रिझनला नॉन स्टॉप चौकार बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी लेग बाईच्या मदतीनं आला नशिबाचा चौकार. टीम 444-1 बॉईज या संघासाठी 4. थँक्यू टू से. आज या आचोडे गावातून जर पाहिले गेलं तर खूप चांगले क्रिकेट खेळले गेले कालच्या दिवसात देखील आजच्या दिवसात देखील. आजचा दुसरा दिवस फायनल डे अंतिम दिवस 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आणि 2 दिवसाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खूप चांगले क्रिकेट प्रत्येक खेळाडूने खेळले गेलं. शिस्तीचं पालन प्रत्येकाने केलं. वेळेवरती मॅचेस सुरू झाले. कालच्या दिवसात थोडंसं वेळेअभावी मॅचेस खेळलो आपण. अगदी 2 मॅचेस कालच्या दिवसातले पेंडिंग राहिले परंतु आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसातील व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक जमेची बाब एक चांगली गोष्ट पाहायला मिळते. यावेळेला पहिला बॉल फटका हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः सुमित पाटील त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालेले आहे. चेंडूचं जजमेंट चुकलं आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार नाही आहेत. कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एक धाव मिळेल्या बॉलवरती 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 22 धावा धाव फटकावरती लागलेल्या आहेत. 11 बॉलमध्ये आता 33 धावेचं समीकरण. येणारे बॉल तुमच्याकडे 11 असतील. 11 बॉलमध्ये 33 धावेचं समीकरण. पुढचा बॉल यावेळेला पडल्यानंतर जर पाहिले गेलं तर चांगला स्विंग झाला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाही आहे. प्ले अँड मिस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीचा हा टप्पा पाहायला मिळाला. टप्पा थोडासा दूर ठेवला गेला. नियंत्रण होते या बॉलवरती. लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. सुशांत शिंदे यांना देखील आपण बघतायत ॲज अ समालोचक खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमात राहिले आचोडे गावासाठी. त्यानंतर जर पाहिलं तर ॲज अ क्रिकेटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सुशांत शिंदे हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ टीमचे कॅप्टन. यावेळेला हुक केला गेला फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. नोमा स्लॅन्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकदा कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फडकावरती गुण तालिकेवरती. त्या म्हणजे 24 धावा धाव फडकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 9 बॉलमध्ये आता 31 धावांचं समीकरण. 9 चेंडू आणि 31 धावा. काय मॅचेस आजच्या दिवसात रंगताना दिसले. प्रत्येक मॅच अतिटटीचा पाहिला आपण. यावेळेला मात्र फटका तर हवेत खेळला गेलाय. संधी चालून आले सुमित पाटील. पुन्हा एकदा खराब अशी फिल्डिंग पाहायला मिळते.
दुसरे धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हो आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धाव फलकावरती 26च्या घरामध्ये. सुमित पाटील कडून अपेक्षा आहेत, पण दुसऱ्या बाजूला टक लावून एका बाजूला जर पाहिले गेले तर फलंदाज कृतिक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर प्रल्हाद यांना आपण बघतायत खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवतायत. धावा धाफडकावरती गुण तालिकेवरती लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती अर्थातच 26 धावा येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 8 बॉल आणि 29 धाव्यांचं समीकरण. 8 चेंडूने 29 धावा. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. हा 2 बॉल फार महत्वाचे. सुमित पाटील जिम्मेदारी आता जबाबदारीने गोलंदाजी करतील. हा फुलटॉस बॉल आहे. फुलटॉस बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. आबेल मुझे मार. बॉल सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी या मॅचची हवा काढणारा हा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. धावा या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतात 32च्या घरामध्ये. येस 1 मिनिट थांबायचं प्लीज. यस या ठिकाणी जर पाहिले गेले तर गुणलेखक च्या माध्यमातून चुकी झाली. पुन्हा एकदा दुरुस्ती केलेली आहे. एक धाव कुठेतरी मागे पुढे झाली होती. आता धावा धाफटकावरती आहेत स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 33च्या घरामध्ये 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. दिलगिरी व्यक्त करीत आहोत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयकरिता 23 7 चेंडू आणि इथे जर पाहिले गेले तर विजयाचं लक्ष असेल 23 धावेचं. एक षटकार या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलेला आहे. आता 7 बॉल मध्ये करायचे आहेत 23 धावा. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉफ केले लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडले गेले पाहणं महत्वाचं राहील. वेट फॉर अंपायर डिसिजन. 2 धावा ते मिळतील या बॉलवरती. षटकार आहे की अडवला जाईल. यस त्या ठिकाणी आयोजक देखील आहेत, आमचे व्हॉलेंटियर देखील आहेत आणि यस ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. क्या बात आहे. या मॅच मध्ये सर्वाधिक सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जर पाहिले गेले तर या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं जाईल. हा ऍक्शन रिप्ले पाटील नेटवर्क्स वरती दाखवला जातो लाईव्हच्या माध्यमातून. वा काय एफर्ट्स. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट. स्वतःच्या संघासाठी सर्वपणाला लावत असताना चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळतील. 2 धाव्याच्या माध्यमातून धावा धाफटकावरती 35. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 6 बॉल आणि इथे 21 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 21 धाव्यांचे समीकरण. घेऊयात एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. 6 बॉल 21. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. मुकेश. येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये इथे करायचे आहेत 21 धावा. मॅच तर पैसा वसूल. प्रेक्षकांना आवडेल असा मॅच झालाय. 6 बॉल 21. पहिला बॉल फुलटॉस बॉल आहे, मिस केलाय. स्ट्राईक रोटेट होईल. इथे मागे जर पाहिले गेले तर बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझल्ट एक सिंगल प्राप्त केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा प्राप्त केल्या आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न चालवला जातो आणि तिसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस केली जाते. एका फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. फलंदाज बाद होतील.
आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील 5 मध्ये इथे करायचे आहेत 19 धावा. 5 चेंडू करायचे आहेत 19 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती भरपूर सारे अतिथी आहेत. नुकताच या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे जितेंद्रजी पाटील साहेब. आगरी समाज उपाध्यक्ष ही त्यांना मोठी एक पदवी आहे आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम जितेंद्र दादा पाटील. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. काय स्वागत केलंय, काय फटका खेळलाय, वा षटकार ठोकलाय. मॅच मध्ये पुनरागमन झालंय टीम 441 बॉईज या संघाचं. षटकार संघाचे धावसंख्या फटकावरती या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 43 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना कृतिकला आपण बघतायत 10 बॉलमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आता येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते म्हणजे 4 आणि 4 बॉलमध्ये 13 धावेचं समीकरण. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल 13. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडूला अडवलं जाईल. एक धाव कंप्लीट केली गेली. फेकी खराब झाले. दुसरे धावेचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा जरूर प्राप्त केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र जर पाहिलं गेलं तर 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 45 धावा. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 3 बॉलमध्ये इथे विजयाकरिता लक्ष जर पाहिलं गेलं तर 11 धावेंचं. 3 चेंडू 11 धावा. हा बॉल फार महत्वाचा राहील. या बॉलवरती सर्व काही या मॅचची जिम्मेदारी. ओहो, या बॉलवरती या मॅचची जिम्मेदारी आलाय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. आता जर पाहिले गेलं तर 2 बॉलमध्ये करायचे आहेत 11 धावा. मोठे 2 फटके खेळले तर विजय होऊ शकतो टीम 441 बॉईज. अन्यथा प्रतिस्पर्धी संघाने जबरदस्त गोलंदाजी केली. मुकेचं कौतुक करावं की कमी राहील. जो जिंकेल तो जर पाहिले गेले तर थेट फायनल मध्ये धडक देईल. आता पाहूयात कुठला संघ असेल. ओहो, यावेळेला बैठक. फटका हवेत आहे. डिस्टन्स गाठू शकले नाहीयेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये खराब फिल्डिंग, परंतु इथे अजून देखील मॅच संपलेली नाहीये. एका बॉल मध्ये करायचे आहेत त्यामध्ये 9 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं झालंय. एका बॉल मध्ये 13 धावा देखील झाल्यात. एका बॉल मध्ये 1 धाव नाही होताना दिसत, परंतु एका बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा होताना दिसत आहेत. 1 बॉल 9 धाब्यांचं समीकरण. आचोळे प्रीमियर लीग आमचं मुख्य व्यासपीठ संपूर्णपणे जर पाहिले गेले तर गजबगले गेले. आयोजक देखील जर पाहिले गेले तर भरपूर मेहनत घेत आहेत. आमचे मान्यवर हळूहळू का होईना या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होत असताना आपण जरूर बघतायत. प्रत्येकाने घेतलेली मेहनत यशस्वी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. एका बॉलमध्ये 9 धाब्यांचं समीकरण. एक चेंडू आणि 9 धावा. सेलिब्रेशन कुठल्या संघाचं केलं जाईल हे पाहणं महत्वाचं राहील. टीम 441 बॉईज की प्रतिस्पर्धी संघ फ्रेंड्स 11. 1 बॉल करायचे आहेत 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल हथियार. या वेळेला शेवटच्या बॉलवरती षटकार. 3 धावेने पराभूत स्वीकारावा लागला. हार्ड लक टफ लक टीम 441 बॉईज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रेंड्स 11. थेट आचोळे प्रीमियर लीग 2026 फायनल मध्ये प्रथम क्रमांकाचा अगदी संघ ठरलाय. फायनल मध्ये दाखल झालाय. वेल प्लेड बॉईज. आता यापुढची देखील मॅच तेवढी महत्वाची असेल, परंतु मी कौतुक करेन कृतिकचा. षटकार चौकार षटकार चौकार धुवाधार बॅटिंग ज्याच्या माध्यमातून राहिली गेली आणि कृतिकचं देखील
कौतुक असणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जबरदस्त खेळ आपला देखील राहिला. टीम फ्रेंड्स 11